नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाची प्रकरणं. आणि आजचं प्रकरण आहे सातमाईंच्या वाड्याला मृत्यूचा ओला स्पर्श. मृत्यू म्हणजे जीवनातलं एक न उलगडणारं कोडच आहे. तसं पाहता मनुष्याचा जन्म होतो त्याचवेळी त्याचा मृत्यूसुद्धा त्याच्याबरोबर जन्माला येतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याचे 3 मृत्यू ठरलेले असतात. माणसाच्या जन्मानंतर त्याचं बालपण सुरू होतं. नंतर कालांतरानं त्या छान बालपणाचा मृत्यू होतो आणि तारुण्य उमलतं. नंतर त्या उमलणाऱ्या तारुण्याचा मृत्यू होऊन वार्धक्य सुरू होतं आणि नंतर या वार्धक्यातच त्याचा केव्हा तरी खरा मृत्यू होऊन त्याचं अस्तित्व या भूतलावरनं पुसलं जातं. आता सर्वसाधारणपणे या क्रिया जो जन्माला येतो त्याच्याबरोबर आणि अगदी प्राणीमात्रांबरोबर सुद्धा तशाच घडतात. आता मी हे असं का म्हणते तर आमचा इरली काकूंचा सखाराम ज्यावेळी जन्मला त्याचवेळी त्याचा मृत्यूसुद्धा जन्मला होता. पण अचानक आलेला मृत्यू म्हणजे काय तर अकाली आपल्या प्रियजनांना सोडून जाणं. आणि असं जाणं दुर्दैवानं काही जणांच्या नशिबी लिहिलेलं असतं. त्या काही जणात आमच्या सगळ्यांचा प्रियतम सखारामसुद्धा होता. आज त्या गोष्टीला अनेक वर्ष झाली तरी त्या सगळ्या घटना काल परवा घडल्याप्रमाणे मला स्पष्टपणे आजसुद्धा आठवतात आणि मन एका अनामिक उदासीनं आजही भरून जातं. आमच्या सातमाईंच्या वाड्याचं आता आम्हा मुलाबाळांनी भरून छान गोकुळ झालेलं होतं. आजी आपल्या मुलीचं आनंदीचं वैधव्याचं दुःख विसरून आपल्या मुलांचे भरलेले संसार तृप्तीनं पाहत असताना ते सगळं अशुभ अचानक घडलं आणि आमचा सातमाईंचा वाडा दुभंगून गेला. त्या घटनेचे पडसाद इतके भयंकर होते की ते आमच्या इरली काकूंबरोबर सगळ्यांनीच भोगले होते. तसं पाहता इरली काकूंनी आणि तिच्या माहेरच्या माणसांनी आमच्या सातमाईंच्या वाड्याची ती चालत आलेली परंपरा मोडून त्याचे परिणाम स्वतः भोगून त्यांच्याबरोबर सगळ्यांना भोगायला लावले होते. त्या भयंकर अशुभ दिवशी आमच्या शाळेत सरस्वती पूजन होतं. आदल्या दिवशी आनंदी आत्यानं आम्हा सर्व मुलांच्या पाट्या कोळशानं स्वच्छ घासून सगळ्यांच्या पाट्यांवर खडूनं सुरेख सरस्वतीचं चित्र काढून ते चित्र रंगीत खडूनं रंगून आम्हाला दिलेलं होतं. त्या रात्री आम्ही आमच्या पाट्या भिंतीला टेकवून नीट ठेवल्या होत्या. नंतर सकाळी आम्ही मुलं आमच्या पाट्या आणि फुलं घेऊन शाळेत गेलो. शाळेत आम्ही आमच्या रहीम मास्तरांच्या देखरेखीखाली आमच्या पाट्यांवरच्या सरस्वतीच्या चित्राची फुलं घालून पूजा केली होती आणि त्यानंतर आम्ही सर्व मुलं त्या सरस्वतीच्या पूजनाच्या फुलांचं विसर्जन करण्यासाठी कालिया नदीकडे पळालो. त्यावेळी त्या कालिया नदीच्या गुडघाभर पाण्यात आम्ही पोरांनी एकमेकांवर पाणी उडवत खूप दंगामस्ती करून ती सरस्वतीच्या पूजेची फुलं एकमेकांना लोटत त्या पाण्यात सोडायला आमच्यात अगदी चढाओढ लागली. आम्ही सगळी मुलं त्या दिवशी फार खुशीत होतो. या सरस्वती पूजनाच्या दिवशी आमच्या वाड्यात खास पुरणपोळीचा बेत असे आणि त्या पूर्णावरणाच्या जेवणाचं खास आमंत्रण आमच्या रहीम मास्तरांना असे. आमच्या आनंदात त्याचं एक होतं. आमच्या वाड्यात रहीम मास्तर असे कधी जेवायला आले की ती अगदी न चुकता त्यांच्या वृद्ध आईसाठी डबा भरून द्यायची. आता हे सगळं लिहिताना त्या वाईट दिवसाचा जाणारा प्रत्येक क्षण आमच्या मायेच्या सखाला आमच्यापासून दूर नेणार आहे हे आम्हा कोणाला माहितीही नव्हतं. खरंच आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचं महत्त्व एखाद्या मौल्यवान हिऱ्यापेक्षा जास्त किमतीचं असतं, कारण आपल्या आयुष्यातला गेलेला क्षण पुन्हा कधीच परत येत नाही. तो हिरा मात्र वर्षानुवर्ष तसाच राहू शकतो. आमच्या मास्तरांना आमच्या वाड्यात किंवा गावात कुठेही जेवणाचं आमंत्रण असलं की ते सरळ शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी देऊन आमच्या वाड्यात किंवा इतर ठिकाणी जाऊन तिथे काही हवं असेल तर मदत करत. आमच्या वाड्यात ते असे आले की ओसरीवर बसून माझ्या आजीशी गप्पा गोष्टी करत, माझ्या आईनं आणलेल्या फराळाबरोबर तांब्याभर दूध पिऊन नंतर पान खात गप्पा गोष्टी करत बसत. माझ्या आजीला हे रहीम मास्तर फार आवडत होते. त्यांचं ते सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं तिला फार पसंत होतं. अनेक वेळा ते असे आले की आजी म्हणायची, लेकरा आता तुझी आय माझ्यासारखीच म्हातारी झाली आहे, तेव्हा आता तू लग्न कर.
अरे तिला सुनेच्या हातचे 4 घास सुखानं खाऊ देत. ते ऐकून आमचे मास्तर लाजून लाल होऊन हसत म्हणायचे, आज्जे, माझं लग्न झाल्यावर मी माझ्या पत्नीला तुमच्या आणि सातमाईंच्या पायावर घालून जोडीनं तुमचा आशीर्वाद घेऊ आणि त्या दिवशी मी आनंदी अख्खेकडनं हक्कानं पुरणपोळीचं जेवण मागेन. आमची आजी तेव्हा हसत असे. आमचे रहीम मास्तर आमच्या आनंदी आत्याला आनंदी अक्का म्हणून तिला मोठ्या बहिणीचा मान देत असत. आमची आत्यासुद्धा मास्तर जेवायला वाड्यात आले की त्याच्या आईला डबा देताना पिशवीभर शेंगा, हरभरे, गुळाचा खडा, ज्वारीचे पापड, भाकरीचं पीठ असं काही बाई पिशवीत घालून देत असे. तर त्या दिवशीही रहीम मास्तरांनी शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली आणि ते आत्मा आणि तुका दादासह आमच्या सातमाईंच्या वाड्यावर आले होते. त्या दिवशी आम्हा सगळ्यांची जेवणं आटोपली. आज आमच्या गुणाकाकूंनी खरंच फार सुरेख पुरणपोळ्या केल्या होत्या आणि त्या पुरणपोळीबरोबर आत्यानं कटाची आमटी, वांग्याचं भरीत, भाकऱ्या, उसळ, चटणी आणि गोडाचा शिरा केलेला होता. आमचे मास्तर जेवून खाऊन आत्यानं दिलेला डबा आणि सामान घेऊन निघून गेले आणि नंतर तो जगातला सगळ्यात अशुभ असा क्षण आमच्या अगदी फार जवळ आला होता. आता त्या सगळ्या घटनेचा विचार केला तर मला वाटतं की विधात्यानं प्रत्येक घडणाऱ्या घटनेचा आधीच आराखडा तयार केलेला असतो आणि आपण त्याला फक्त निमित्त मात्र ठरतो. कधी मला वाटतं जर आम्ही पोरं त्या अशुभ दिवशी कालिया नदीवर गेलो नसतो किंवा सागरगोटे खेळत घरीच राहिलो असतो तर कदाचित तो मोठा अनर्थ टळलासुद्धा असता. तरी देवा, मी तुला विचारते आहे की जर तुझं अस्तित्व आहे तर मग तू आम्हा पोरांना सखाला त्या नदीवर नेण्यापासून का अडवलं नाहीस? सातमाईंनो, तुम्ही आमच्या इरली काकूंवर एवढं रागवायला नको होतं. पण आता हे नको ते नको असं म्हणून काही फायदा नव्हता. घडणारं घडलेलं होतं. आमच्या वाड्यातली जेवणं आटोपल्यावर थोडा वेळ आमच्या पुरुष मंडळींनी विश्रांती घेऊन नंतर ती पुन्हा शेतावर निघून गेली. मास्तर आपल्या घरी गेले होते आणि आजी आत्या बोलत बोलत आपल्या खोलीत झोपल्या होत्या. माझी आई, गुणा काकू, मंगी काकू, कमळी काकू पुरणपोळीच्या त्या जड जेवणानं आपल्या खोलीत लवणल्या होत्या, तर आमच्या इरली काकू छोट्या सखाला कुशीत घेऊन माझघरात चटईवर झोपल्या होत्या. पण आपल्या फुटक्या नशिबानं आमचा लहान सखा जागा होता. तेव्हा आम्ही पोरं ओसरीवर बसलो होतो. त्यावेळी आम्ही बडबडत हसताना बोलताना आमची आजी आतनं ओरडली की पोरांनो, तुम्हीसुद्धा जाऊन झोपा, ओसरीवर गडबड करू नका, आता आम्हाला जरा झोपू द्या. तसं आत्मा आणि तुकादादाने ठरवलं की आपण सगळ्यांनी कालिया नदीवर जाऊन थोडा वेळ तिथे खेळायचं. नंतर आरा काकांच्या शेतात जाऊन टमाटी काकड्या खाऊन घरी यायचं. आम्ही पोरं निघालो तेव्हा सखानं आम्ही कालिया नदीवर जाणार आहोत हे ऐकलं होतं. तेव्हाच दुर्दैवानं तुकादादाला तहान लागली. तो म्हणाला, सरस्वते, सगुणे, तुम्ही मला प्यायला पाणी आणा. सरस्वते, माझ्या आईनं टोपलीत पुरणपोळ्या ठेवल्यात, त्या 2 मला घेऊन ये. आईला मला भूक लागली. तशा आम्ही दोघी माझघरात गेलो आणि आम्हाला बघताच सखा झोपलेल्या इरली काकूंच्या कुशीतनं उठला. तेव्हा मी तुकादादासाठी 2 पुरणपोळ्या घेतल्या होत्या, तर सगुणानं पाण्याचा पेला भरून घेतला होता. आम्ही जात असताना सखा धडपडून उठला. माझा आणि सगुणेचा परकर धरून म्हणाला, सरस्वते, मी पण येतो ना गं. इरली काकू जाग्या झाल्या आणि म्हणाल्या, सखा बाहेर ऊन तापलंय, झोप आता. मीच मूर्खासारखी म्हणाले, काकू येऊ द्या सखाला आमच्याबरोबर, मी नेते त्याला सांभाळून. त्यावेळी आमची मंजी, यमी, चिंगी आत आल्या आणि म्हणाल्या, काकू येऊ देत सखाला. त्यावेळी सगुणा पाणी आणि पुरणपोळ्या घेऊन बाहेर गेली होती. मी सखाला उचललं, कडेवर घेतलं, पुन्हा म्हणाले, काकू काळजी करू नका, आम्ही सांभाळून आणतो. बिचाऱ्या इरली काकू आपल्या पोराला वाचवत म्हणाल्या, नको ग सरस्वते, काल रात्री मला स्वप्न पडलं होतं की सखा कातळावरनं पडलाय, नका नेऊ त्याला. सखानी भोकाड पसरलं. इरली काकू पुन्हा त्याला झोप म्हणत असताना मी भराभर दाराकडे जात म्हणाले, काकू आम्ही लगेच येतोय परत. आणि इरली काकू काही बोलण्यापूर्वी मी सखाला घेऊन ओसरीवर आले. तुकादादाच्या पुरणपोळ्या बकवून झाल्या होत्या. माझ्याकडे बघत माझ्या डोक्यावर टपली मारत तुकादादा म्हणाला, सरस्वती, ह्याला कशाला आणलं, जा त्याला आत ठेवून ये, हा मध्ये मध्ये लुडबुड करत बसेल. सखाने माझी वेणी घट्ट पकडली, रडकुंडीला आला आणि म्हणाला, दादा मी पण येतो ना. त्याचवेळी कावत्या मावत्या आले. नंतर मात्र कोणी काही बोललं नाही
आणि आम्ही सगळे हर हर महादेव म्हणून लगेच निघालो. त्यावेळी आमचा तातू मात्र आलेला नव्हता. तो नागो काकांबरोबर शेतावर गेला होता. आपल्या 4 वर्षांच्या सखाला आमच्या हातात सोपवून इरली काकू पुन्हा गाढ झोपल्या. आम्ही जात असताना सदापा काकांच्या राधा मैना आमचा आरडाओरडा ऐकून तिथे खेळायला आल्या होत्या. मग शेवटी एकदाचे आम्ही ते कालियाच्या नदीवर पोचलो. तेव्हा आत्मादादा म्हणाला, चला आपण खो खो खेळूया. आत्मादादा माझ्याकडे बघत म्हणाला, सरस्वते त्या सखाला वरच्या कातळावर ठेवू नये, नाहीतर हा सगळ्यांच्या पायाशी घुटमळत राहील. मी आणि सगुणेनं कालिया नदीतले 4 खडे उचलले, आमच्या सखाकडे दिले, त्याला वरच्या कातळावर ठेवलं आणि म्हणाले, हे बघ सखा, तू खड्याबरोबर खेळत वरून आमचा खेळ बघ, नंतर आपण सगळे आरा काकांच्या शेतात जाऊ टमाटी खायला. नंतर आमच्या त्या गोड सखाला त्या वरच्या कातळावर ठेवून मी आणि सगुणा गाईगाईने खेळायला पळालो. मी त्याला वरच्या कातळावर का ठेवलं होतं? तर सखाला वरून आमचा खेळ स्पष्ट बघता यावा म्हणून. तसं आम्ही नेहमी त्याला तिथेच ठेवायचो. नंतर सखाला विसरून आम्ही खेळण्यात गुंग होऊन गेलो आणि नंतर ते घडलं. कदाचित आमचा लहान सखा त्या मोठ्या कातळावरनं आम्हाला नीट बघता यावं म्हणून जरा त्या कातळाच्या टोकावर गेला असावा आणि तोल जाऊन तो त्या खालच्या टोकदार कातळावर पडला असावा. त्यावेळी खालच्या कातळाची ती टोकदार कड त्याच्या नाजूक कपाळात खोलवर घुसली होती. आमच्या सखाला शेवटचं ओरडतासुद्धा आलं नव्हतं. तो तसाच खालच्या कातळावर पडून राहिला होता. तो काळा कातळ त्याच्या रक्तानं न्हावून गेला होता. आमच्या दाजी काकांच्या कौशल्या काकूंना जशी उंबरट्याची खिळी कपाळात घुसून अपघात झाला होता, अगदी त्याच प्रकारे सखाला हा अपघात झाला होता. इथे फरक एवढाच होता की कौशल्या काकूच्या कपाळात घुसलेली उंबरठ्याची खिळी होती, तर सखाच्या नाजूक कपाळात ती टोकदार कातळाची कड घुसलेली होती. आम्ही पोरं खेळतच होतो. अचानक कातळाकडे तोंड करून बसलेली चिंगी एकदम ओरडली, अय्या आत्मादादा, तो बघ सखा खालच्या कातळावर येऊन झोपलाय. अरे त्यांनी वरनं उडी कशी मारली तिथे? आम्ही सगळे उभे राहिलो आणि बघितलं तर खरोखर आमचा सखा त्या खालच्या कातळावर रक्ताच्या थारोळ्यात गाढ झोपलेला होता. आमच्या सखारामला तातडीनं बैलगाडीतून शिरगुप्पीला नेण्यात आलं होतं. त्यावेळी कधीही बैलांना न मारणाऱ्या आमच्या रामदास काकांनी शिवा काकांच्या मांडीवर निश्चित पडलेल्या आपल्या पोराकडे बघत वेगानं बैलांना पळण्यासाठी त्यांच्या शेपट्या पिळत होते. त्यांना वाटेल तसे मारत सुटले होते. बिचाऱ्या त्या दोन्ही बैलांची पाठ रक्तबंबाळ होऊन त्यांच्या पिळलेल्या शेपट्यातनं रक्त यायला लागलं. रामदास काकांनी आपली बैलगाडी अशी उधळत दवाखान्यात आणली. शिवा काकांनी सखाला कवटाळून सरळ बैलगाडीतनं खाली उडी मारली आणि डॉक्टर डॉक्टर ओरडत पळत सरळ आत आले. डॉक्टरांनी तातडीनं टेबलावर ठेवलेल्या सखाला तपासलं. त्याचे मिटलेले डोळे वर करून बघितले आणि म्हणाले, माफ करा, या मुलाला जाऊन अर्धा तास झालाय. अति रक्तस्रावानं याचा मृत्यू झालाय. रामदास काका एकदम मोठ्याने रडत डॉक्टरांचा पाय धरून ओरडले, डॉक्टर काहीतरी करा, करा काहीतरी, फक्त 4 वर्षाचा आहे तो. तेव्हा डॉक्टर रामदास काकांच्या खांद्यावर थोपटून काही न बोलता तिथनं निघून गेले. त्यावेळी आमचे रामदास काका आपल्या ताठ झालेल्या पोराला जोरजोरानं हलवत रडत ओरडत होते की सखा उठ, अरे पोरा जागा हो. ओक्साबोक्षी रडणाऱ्या शिवा काकांनी आणि माझ्या बाबांनी रामदास काकांना घट्ट धरून ठेवलं होतं. जेव्हा आमच्या लहानशा सखाला आमच्या सातमाईंच्या वाड्यात आणलं गेलं तेव्हा तो एकदम सफेद आणि ताठ झालेला होता. आमच्या वाड्यात दुःखानं रडण्याचा प्रलय उसळला होता. इरली काकू वेड्यासारखं आपलं डोकं आपटत किंचाळत होत्या, सखा उठ पोरा, मी तुला झोपायला सांगितलं होतं तर तू खरंच गाढ झोपलास, उठ की रे. त्या एकदम आम्हा मुलींकडे बघत आपले केस ओढत आपल्या कपाळावर थडा थडा मारत माझ्याकडे बघून किंचाळल्या, सरस्वते तू म्हणाली होतीस ना सखाला सांभाळीन, असं सांभाळलंस का त्याला? ते ऐकून मी खाली पडून जीव घेऊन रडत असताना इरली काकू बेशुद्ध झाल्या होत्या. त्या भयंकर वेळी आमच्या वाड्यात सर्वत्र रडण्याचा महापूर लोटला होता. माझी आई तर कधीचीच बेशुद्ध होऊन पडली होती. कमळी काकू, मंगी काकू, गुणा काकू एकमेकींना धरून कपाळ बडवत रडत होत्या. रडणाऱ्या आजीला आनंदी आत्यानं घट्ट धरलं होतं, तरी इंदू आजी इरली काकूंना पाणी तोंडावर शिपडून शुद्धीवर आणायला बघत होत्या. दौलती आणि लिंबोण्या काकांनी रामदास काकांना घट्ट धरून ठेवलं होतं.
त्यावेळी काय चाललं आहे कुणाला काही कळत नव्हतं. सगळी मांजरीवाडी आमच्या ओसरीवर जमून रडत होती आणि शुद्धीवर आलेल्या इरली काकूंनी कुणाला काही कळायच्या अगोदर आत्याला न जुमानता एकदम सफेद कपड्यात गुंडाळलेल्या सखाला उचलून पळत त्या सातमाईंच्या पारावर गेल्या. त्याला तसंच सातमाईंच्या पुढ्यात आदळलं आणि किंचाळल्या, सातमाईंनो, माझी चुकी झाली, त्या चुकीची शिक्षा मला द्या, पण अन्नीसारख्या माझ्या पोराला जिवंत करा. ओरडत आरडत परत त्या बेशुद्ध झाल्या. नंतर आमच्या सखाची सातमाईंच्या समोरच्या जागेवर चिता पेटवली गेली. त्यावेळी कोल्हापूरहून आबा पाटलांचं कुटुंब तातडीनं आलं. जेव्हा सखाचं श्राद्धाचं जेवण झालं तेव्हा रमा काकू आणि आबा पाटील येऊन आजीला म्हणाले, आई, आम्ही इरलीला 1-2 महिन्यांसाठी घेऊन जाऊ का? त्यावेळी आपल्या खोलीतनं तीरासारखं बाहेर येऊन इरली काकू म्हणाली, आबा, माझा पोर तिथे सातमाईंच्या समोर झोपलाय, त्याला सोडून मी कुठे जाणार नाही. या वाईट घटनेनंतर आमच्या फार चांगल्या इरली काकू साप बदलल्या. त्या आम्हा वाड्यातल्या मुलींना डोळ्यांनी पाहतच नव्हत्या. त्यांना वाटत होतं आम्ही मुलींनी सखाला असं कातळावर एकटं ठेवून मारलं. त्या एकाच भावनेने त्यांनी आमच्या उभ्या वाड्याशी वैर धरलं. त्यांनी आपल्या चुकीचं खापर स्वतः भोगलं आणि आम्हालाही भोगायला लावलं. आता त्या घटनेचा मी विचार करते ना, तेव्हा मला वाटतं त्या दिवशी आमच्या सखाचा काळच आला होता. कारण तसे आम्ही त्या वरच्या कातळावर अनेक वेळा सखाला ठेवलेलं होतं. तिथे तो आमचा खेळ बघत राहायचा, पण तो असा कधी काठावर येऊन उभा राहिला नव्हता. फक्त त्यावेळी सखाचा काळ येऊन त्याला घेऊन गेला होता. आम्ही निमित्त मात्र ठरलो होतो. तरी मला असंही वाटतं की निदान मी तरी सखावर नीट लक्ष ठेवायला हवं होतं. तो त्या खालच्या कातळावर पडला तेव्हाच त्यावेळी आमच्या लक्षात आलं असतं तर कदाचित आमचा सखा वाचलाही असता. मला आजसुद्धा ते शल्य मनाला खातं की माझ्या हलगर्जीपणामुळे आमचा सखा गेला नाही ना. पण माझ्या मनात हे शल्य असलं तरी ज्यावेळी इरली काकू सखाला घेऊन आमच्या वाड्यात आल्या होत्या त्याचवेळी आमच्या नागो काकांना म्हणे सातमाईंनी सांगितलं होतं की सखा लवकर जाणार आहे. त्यावेळी त्या काही करू शकणार नाहीत. म्हणजे कदाचित तेव्हाच सखाचं वाईट भविष्य ठरलं होतं. परंतु तरी मी सातमाईंना विचारते की त्याच्या मृत्यूचं कारण मी का ठरावं? तसं पाहता आमच्या सखाच्या या मृत्यूला आमच्या इरली काकू आणि आमची आजीसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत. डॉक्टर जयवंत व आबांना आणि रमा काकूंना आमच्या वाड्याची परंपरा माहीत नसली तरी इरली काकूंना चांगलं माहिती होतं की सखाला सातमाईंच्या पायावर घालणं किती महत्त्वाचं आहे. त्यांना टाके पडले तरी कसं तरी घरच्या जीपमधनं येऊन सखाला सातमाईच्या पायावर घालून पुन्हा जायला पाहिजे होतं. कदाचित त्यांच्या त्या विश्वासानं सातमाईंनी त्यांना किंवा सखाला इजा होऊ दिली नसती. पण इरली काकूंना सातमाईंपेक्षा आपल्या टाक्यांचंच जास्त. त्यामुळे त्यासुद्धा त्या घटनेला तितक्याच जबाबदार आहेत. आता राहिला प्रश्न माझ्या आजीचा, तर तिने निदान सखाला आणून सातमाईच्या पायावर घालायला हवं होतं ना. म्हणजे सखाच्या मृत्यूला आम्ही मुली, आजी आणि इरली काकूसुद्धा तितक्याच जबाबदार होतो. या सगळ्या घटनांचा विचार केल्यानंतर मला एक गोष्ट सातत्यानं जाणवते. एकदा एका जहाजावर एक पापी मनुष्य इतर प्रवाशांबरोबर प्रवास करत होता. त्यावेळी देव त्या पापी माणसावर रागावलेला होता. म्हणून केवळ त्या माणसाला शिक्षा करण्यासाठी त्यांनी समुद्रात मोठं वादळ निर्माण केलं होतं. त्या वादळात ते जहाज बुडत असताना एका प्रवाशाच्या लक्षात ही गोष्ट आली. तसं त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या पापी माणसाला उचललं, समुद्रात फेकून दिलं आणि त्या क्षणी ते वादळ शांत होऊन जहाज सुखरूप आपल्या योग्य स्थळी त्या प्रवाशांसह पोहोचलं. पण आमच्या सखाच्या जाण्याच्या या वादळाला कोण जबाबदार होतं? आम्ही मुली, आमच्या सातमाई, का आजी, का इरली काकू, का डॉक्टर जयवंत, का आबा आणि रमा काकू? आमच्या नागो काकांना अनेक वेळा सखाला घेऊन सातमाईंच्या पारावर रडताना आम्ही पाहिलं होतं. त्यावेळी सदाचं भविष्य कळल्यावर वाड्यात काय गोंधळ उडेल याची कल्पना असल्यामुळे त्यांनी अनेक वेळा काहीबाई सांगून वेळ मारून दिली होती. कारण त्यावेळी जे घडणार आहे ते अटळ आहे हे त्यांना माहिती होतं. या भयानक वादळात आमचा संपूर्ण वाडा बुडून पार रसातळाला गेला होता. पण नंतर आमच्या चांगल्या सातमाईंनी हे सखाचं उठलेलं वादळ शांत केलं होतं. तरीसुद्धा मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आजही मिळाली नाहीत, कदाचित ती मिळणारही नाहीत.
परंतु देवाचं दार कळकळीनं ठोठवलं तर तो नक्कीच ते बंद दार उघडतो, हे मात्र खरं आहे. आणि नंतर चमत्कारही घडू शकतात. बाकी आपलं नशीब. श्रोते हो, हे प्रकरण इथे संपलं. पुढचं प्रकरण आहे दाजी काकांच्या वेड्या अन्नीचं लग्न. भेटूयात हे प्रकरण ऐकण्यासाठी उद्या दीपक रिगे कथाकथन चॅनलवर.